श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक आरोप प्रत्यारोपानं चांगलीच गाजत असून भाजप आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय। माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यावर शहरातील लेंडी तलाव सुशोभीकरणाच्या कामाला पोटेंनी आडवा पाय घातल्याचं सांगून तलावाजवळील जमीन कामात जाऊ नये यासाठी नकाशात खाडाखोड करत लेंडी नाल्याचे काम थांबवल्याचा आरोप केल्यानंतर नगराध्यक्ष पोटेंनी दरेकर आणि पाचपुतेंना आरोप न करता शनी चौकात समोरासमोर बसून कागदपत्र पहा आणि नंतर आरोप करा असं आवाहन केलंय। दरेकरांनी तारतम्य बाळगून बोलावं, अन्यथा मलाही खालच्या पातळीवर उतरून बोलावं लागेल। 2 SP यांना पालिकेची सत्ता कशासाठी हवी आहे आणि छाया गोरे यांना उमेदवारी न देता सुनीता शिंदे यांनाच का उमेदवारी दिली, यांना तोच का उमेदवार हवा आहे यामागचं कारण हे जनतेला माहिती आहे। त्यामुळे जनतेने उमेदवाराची तुलना करून उद्याच्या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन पोटेंनी केलंय। या ठिकाणी काल माऊली निवासस्थानी जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय ज्यांचा मी आजपर्यंत आदर करत होतो असे आदरणीय प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी जे आरोप केले की लेंडी नाल्यासाठी जे 1110 गट नंबरची खाडाखोड केली वगैरे वगैरे गट नंबरची त्यांनी गट नंबरची खरेदी केली खाडाखोड करून, तर तो प्रकार त्यांनी निश्चितपणे त्यांची आकडेवारी माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत एकदम ॲक्युरेट येत होती। ह्या 4-2 दिवसामध्ये काय झालं आहे, त्यांची आकडेवारी का बिघडायला लागली, त्यांनी निश्चितपणे ह्या गोष्टीचं प्रकरणाशी मुळाशी जावं। गट नंबर कोणता आहे, कोणत्या गट नंबर ॲक्विजिशन झालेला आहे, त्यामध्ये नगरपालिकेमध्ये नकाशे आहेत, त्या नकाशावरती त्या गट नंबरचं ॲक्विजिशन झालेला त्याचा तलावपड म्हणून त्याला कलर लावलेला आहे, त्याचे सर्व तलावपडमधील गट नंबर आहेत। आमचा गट नंबर जो आहे 1131, जो सांगितलं जातं आहे की यांनी लेंडी नाल्याचं काम थांबवलं। 1131 गट नंबर हा तलावपडीच्या बाहेर असून तो 1131 गट नंबरची आम्ही खरेदी केलेली गट नंबर आहे। तो 16 एकराचा गट नंबर आहे, त्याचं क्षेत्र या ठिकाणी जात नाही। तो गट नंबर चुकून आमच्या याच्यात दाखवला गेला, तो कसं काय झालं ती न्यायप्रविष्ट बाब कोर्टापुढं आम्ही मांडली। त्यामुळं कोर्टाने फक्त तो गट वगळायला सांगितलं आहे। त्या कोर्टाने त्या आमच्या आदेशामध्ये असं अजिबात सांगितलं नाही की हे काम थांबावं किंवा ही प्रक्रिया थांबावी। तो गट वगळण्यासाठी किंवा तो गट आमचा त्यामध्ये येत नाही ही बाजू आम्ही फक्त कोर्टापुढे मांडली आणि तो गट आमचा त्या गटाचा आणि या कामाचा काही संबंध नाही एवढं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले आणि कोर्टाने तेवढाच गट वगळायला सांगितलं। या पलीकडे याच्यात दुसरा विषय काही नाही। त्या कामामध्ये कुणी अडथळे आणले काय आणले हायकोर्टमध्ये त्याची तारीख चालू आहे, त्याचे सविस्तर कागदपत्र यांनी काढावं आणि मग त्याच्यावर बोलावं। जर त्यांना यात काही आरोप करायचेच असतील तर समोरासमोर आरोप करायला समोरासमोर यावं, शनी चौकामध्ये बसून या सगळे कागदपत्र घेऊन आपण चर्चा करू, त्या चर्चेला सुद्धा मी तयार आहे। दुसरी गोष्ट, दरेकर सरांनी एक थोडीशी खालच्या पातळीला जाऊन रखवारदार नेमला, भुरटा चोर निघाला। आता मी माझ्या आयुष्यामध्ये भुरटी चोरी किंवा काय केलेलं नाही। मी नगराध्यक्ष होताना माझं स्किल वापरून मी नगराध्यक्ष झालो, कोणाच्या मदतीने झालो, सगळं शहर ओळखत आहे। कुणी नेमलेलं रखवालदार वगैरे मी नाही। ते नगराध्यक्षपद हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं शहराचं प्रमुख पद आहे। नेमणूक जर तुमच्या हातात होत्या तर तुम्ही या इलेक्शन वगैरे घेण्याची गरजच नाही, तुम्ही आत्ता बी नेमू शकता। या ठिकाणी मी आपणामार्फत आवर्जून सांगेन की दरेकर सरांनी बोलताना तारतम्य बाळगावं। भुरटा चोर वगैरे अशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत राजकारण करत असताना किती भुरटेगिरी केली। आज मी बबनराव दादांच्या पॅनलला जाताना त्याच्या अगोदर माझ्याबरोबर मीटिंग केली। मीटिंग केल्यानंतर माझ्या समोर काही अटी शर्ती मांडण्यात आल्या। ह्या अटी शर्ती तुला मान्य आहेत का, नाहीतर मग मी असं करणार। ठीक आहे, मी काय एवढा मोठा माणूस नाही मोठाल्या तडजोडी मान्य करायला, तर मी काय त्यांची पूर्तता करू शकलो नाही। त्यामुळे त्यांनी ते समोर, कारण भारतीय जनता पार्टीच्या चिन्हाची एवढी ॲलर्जी होती, भारतीय जनता पार्टीची एवढी ॲलर्जी होती, गेल्या काही दिवसातला आपण व्हॉट्सअप फेसबुक त्यांनी टाकलेल्या पोस्ट आपण जर पाहिलं तर हा एकदम अचानक काय साक्षात्कार घडला की त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आज उमेदवारी केली। त्यामुळे त्यांनी भुरटेगिरी ते करतेत का मनोहर पोटेने केली ही त्यांनी नीट तपासावं आणि इथून पुढं तुमचा वयाचा आदर बाळगतोय, वयाचा आदर बाळगून बोलतोय, इथून पुढं खालच्या पातळीला जाऊन टीका केली तर मलाही बाकी गोष्टी सर्व विसरून निश्चितपणे तुकाराम आप्पाजी दरेकरांवर खालच्या पातळीला टीका करावी लागेल। आपण त्याचं तारतम्य बाळगावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो। कालचा एक दुसरा मुद्दा आदरणीय दादा म्हटले की मी उमेदवारी नाही म्हटलोच नव्हतो, तर उमेदवारी नाही म्हणायला मी आता 9 तारखेला 3 वाजेपर्यंत वाट पाहायची होती का काय? ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्या आपल्याला माहिती आहेत। 100% उमेदवारीची खोटी 2 SP मी जाऊन बुजून सांगतो
त्यांनी घेतली होती. उमेदवारी ज्याला द्यायची होती, जी शहरात 6 महिन्यापूर्वी चर्चा चालली होती, त्याच उमेदवाराला उमेदवारी दिलेली. त्यामुळं मला उमेदवारी भेटण्याचा प्रश्नच नव्हता. त्या उमेदवाराला दादांनी मला जाहीर सांगितलं होतं की MD सोडून उमेदवारी बसेल. मी आणि बाप्पू तात्या गोरे आम्हाला गाडीमध्ये घेतलं की तुमच्या दोघात एकाला उमेदवारी देणार तुम्ही. मग मी बाजूला झाल्यानंतर आमच्या दोघातलं होतं, तर मग बाप्पू तात्या छाया गोरेंना उमेदवारी का नाही दिली, MD शिंदेंनाच का उमेदवारी दिली? हे सगळं घडणार होतं, पूर्वनियोजित होतं. यांना काय सगळ्या गोष्टी ह्याच अशाच पद्धतीने करायच्या होत्या. आणि यांना नगरपालिका कशासाठी पाहिजे, यांच्या भावाला कशासाठी पाहिजे, पुतण्याला कशासाठी पाहिजे, हे सर्व जनतेला माहिती आहे. उमेदवार तोच कशासाठी पाहिजे, त्याचाच आग्रह का आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जनतेने नीट लक्षात घेऊन उमेदवाराची तुलना करून या ठिकाणी उद्याच्या इलेक्शनमध्ये कोणाला मतदान करायचं आपण ठरवावं. निश्चितपणे या ठिकाणी अशा प्रकारचे न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एसएन मीडिया, श्रीगोंदा.